bullet fly, I'm the last one to die. फायनली आपली राईड कोकणची चालू झाली आहे। आज 3:30ला सकाळी लॉगआउट करून आम्ही 4-4:30ला निघालो आहे घरातनं। सकाळी काळोख होता म्हणून काय ब्लॉग स्टार्ट करता आला नाही, काळोखात काय दिसणार नाही। तर आता आम्ही पनवेलला इथे चाय प्यायला थांबलेलो। तर आमची चाय पिऊन झाली आहे, नाश्त्याला तर काय भेटलं नाही, तर पुढे बघू नाश्त्याला काय वडापाव वगैरे भेटलं तर खाऊ तसं पुढे। हा ब्लॉग आपण आता गणपतीसाठी नाही पण असंच आपण माणगावला चाललो आहे। पाऊस पण काही एवढा आहे नाही, तर बरं आहे पाऊस नाही आहे जास्त। ते काल खूप पाऊस होता, आज एवढा पाऊस नाही आहे, जरा जरा आहे, तेवढीच मजा येते। आणि रस्ता बघा पुढचा एकदम मस्त वाटत आहे। गाडीला आम्ही पुढे बॅग बांधून ठेवले आहेत जेणेकरून आमच्या खांद्यावरती बॅग लटकणार नाही। तर आपण आजचा पूर्ण जी राईड आहे ती ह्या ब्लॉगमध्ये शूट करू आणि मग तसं टाकू। तुम्ही पण पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा। आता आम्ही इथे पेनच्या जरा आधी म्हणजे वडखळ नाक्याच्या जरा पुढे आम्ही पाऊस आहे म्हणून मोबाईल कवर घ्यायला जरा थांबलेलो, पण इथे मोबाईल कवर काय आम्हाला भेटलं नाही। तर मगाशी आम्ही जिथे पनवेलला चाय प्यायला जिथे थांबलेलो तिथे आम्ही निघताना अचानक एक दादा आले आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही ब्लॉग बनवता का। तर मी त्यांना हा बोलतो, त्यांनी माझ्याकडनं चॅनलचं नाव मागून घेतलं आणि त्यांनी तिथल्या तिथे सबस्क्राईब केलं। हा मुमेंट अक्षरशः एवढा भारी वाटतो ना की कोणतरी विचारतं आपल्याला की तुम्ही हे करता का, आणि मग फॅन नाही म्हणता येणार पण तरी त्यांनी मला विचारलं की तुम्ही ब्लॉग बनवता का, त्यांनी तिथल्या तिथे सबस्क्राईब केलं। तर असा जो मुमेंट असतो तिथे एवढं भारी वाटतं ना। आणि आता आम्ही वडखळ नाक्याच्या पुढे पोचलो आहे। तर इथे आम्ही जरा थांबलेलो कारण की पाऊस दिसत होता वरती आणि आम्ही मोबाईलसाठी कवर घेतला नव्हता। तर इथे या दुकानात आम्ही कवर बघायला थांबलो, पण इथे कवर काय आम्हाला भेटलं नाही। तर जरा तसं चाय वगैरे पिऊन परत आम्ही आता थोड्याने राईड चालू करू जरा आराम करून। तर आता आमचे ऑलमोस्ट 80-85 किलोमीटर कंप्लीट झाले आहेत। तर आता इथून पुढे अजून ब्लॉग कंटिन्यू करू। सीन खूप येत आहेत पण गाडी आमची फास्ट चालते त्यामुळे एवढं काही शूट करता येत नाही कारण की आवाज येतो आणि त्यात हवेमुळे मोबाईल पकडायला पण भीती वाटते, चुकून पडायचा विडायचा। तर आपण सगळे मुवमेंट जे आहेत ते कॅप्चर करू इथे। आणि आम्हाला जाताना खूप चाकरमाने दिसले जे बाईकनी गावाला जातात, आणि आत्ता अक्षरशः खूप जण अशी आहेत जी बाईकनी सोलो राईड करतात गावाला। तर त्यांना पण ती एक मजा येते, तो मुवमेंट एक एन्जॉय करायला भेटतो जो आम्ही एन्जॉय करतो। आणि आम्ही एकच गाडी घेऊन निघालो आहे कारण की दोघंच चाललं तर 2-2 गाड्या कशाला पाहिजे। तर आम्ही ही गाडी घेऊन निघालो आहे। तर आम्ही जस्ट एक फ्रेश व्हायला एक थम्सअप तेवढा घेतला आम्ही, आणि ही बॅग आम्ही अशी टाकीला बांधून ठेवली आहे जेणेकरून आमच्या खांद्याला जास्त ताण पडणार नाही। तर आम्ही इथे नाश्ता बघणार होतो पण इथे नाश्ता करायला काय आम्ही थांबलो नाही। चाय जास्त एक थंडा मारला, थंडा पियालो आणि पुढे जाऊन बघू। पुढे जाऊन असं रस्त्यात मस्त वडापाव वगैरे खायला जी मजा येते ना त्याशी अजून जरा पुढे जाऊन आपण बघू तिथे काय नाश्त्याला भेटतं का। रस्त्यावरती जे वडापाव आणि भजी वगैरे खायला जी मजा येते ना त्याशी हॉटेलमध्ये थांबून मिसळ वगैरे ते खायला तेवढी मजा येत नाही। आणि पावसाच्या वातावरणात असं रस्त्यावर मस्त कोणतरी गरम गरम वडे काढत असेल तर तिथे वडापाव मग कांदा भजी असं काहीतरी नाश्ता करायला जी मजा येते ना ती एकदम वेगळी। आणि त्यात गावाला जाताना असा नाश्ता करायला भेटला तर बस। आणि पावसामुळे हा जो व्ह्यू आहे ना तो बाईक राईडमध्ये तो एन्जॉय करायला भेटतो। हे जे आम्हाला पूर्ण सगळं आता कॅमेरामध्ये तेवढं कॅप्चर होत नसेल पण जे समोर धुकं वगैरे दिसतं ना मनाला एकदम शांतता वाटते। एक दिवसाचा गॅप म्हणजे विकेंड आम्ही एन्जॉय करायला निघतो त्यात आम्हाला एवढं सुख भेटतं ना। पूर्ण जे आपण महिनाभर 2-3 महिने जे काय आपण काम करतो ते सगळं थकवा निघून जातो, त्यासाठी आम्ही बाईक घेऊनच गावाला जातो। तर आता झाला आमचा ब्रेक संपला आहे। आता बघू पुढे जाऊन नाश्त्याला काय भेटतं का, तिथे जाऊन थांबू आपण। जरा आम्ही पुढे आलो आणि इथे आता आम्ही वाकणला थांबलो आहे। तर हा स्पॉट कोणाला माहिती असेल कुठे आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर इथेच आम्हाला आतमध्ये स्टॉल दिसले आहेत नाश्त्याचे, तर आम्ही तिकडे समोर गाडी लावली आहे तिथे मस्त गरम कांदा भजी वगैरे सगळं गरम गरम काढतात। तर आम्ही म्हटलं जरासं काहीतरी खाऊया आणि मग तसं पुढे जाऊन राईड चालू करू पुढची। तर ते समोर बघा तिथे पण बाकीचे अजून रायडर आहेत, त्या साईडला अजून खूप रायडर आहेत जे गावालाच चालले आहेत, सगळे सोलो चालले आहेत बाईकनी। आणि आम्ही पण त्यांना पुढे थोड्या वेळात जॉईन करू, इथे जरा नाश्ता वगैरे करूया। आणि तर बघू आतमध्ये जाऊन जरा खाऊन घेऊ म्हणजे दुपारपर्यंत तेवढं काही खाण्याची गरज लागणार नाही। तर आम्ही ऑर्डर देऊन ठेवली आहे कांदा भजीची,
पाऊस पण मस्त भरला आहे वरती, पण अजून पडला तर नाही. मोबाईल कवर पण इथे आम्हाला बघावं लागेल कुठे भेटतं का नाही, तर पुढे अचानक जर पाऊस आला तर मग वांदे होतील आमचे मोबाईल ठेवायचे. तर बघू, इथे नाश्ता करू आणि मग तसंच आतमध्ये जाऊन नाश्ता करून मग पुढे जाऊन राईड चालू करू. तर तुम्ही बघत राहा पुढचा ब्लॉग. एवढी अर्धी राईड कंप्लीट झाल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट माणगावला पोचलो आहे इथे, आणि मग जाऊन आम्हाला इथे हे मोबाईल कवर भेटलं आहे. तर आता पाऊस तर तेवढा नाही दिसत आहे, पण तरी सेफ्टी म्हणून घेऊन ठेवलं. आणि तिथे फिरताना जर पाऊस आला तर लागेल तेवढं ते कवर, म्हणून घेऊन ठेवलं आम्ही. अजून इथून पुढून 50 किलोमीटर आहे अजून, तर 1-1.5 तास लागेल आम्हाला पोचायला अजून. वाजले आहेत सकाळचे 10:30. आता आम्ही श्रीवर्धन वेळास पोचलो आता आम्ही. तर इथून जेट्टी करून त्या साईडला जावं लागतं, त्याच्या गावी जायला. मग आम्ही आता तिथे जाणार, मग तिथून परत जरा आराम करणार, जेवणार, आणि तिथून परत इकडे येणार या साईडला फिरायला, कारण की या साईडला बीच अँड ऑल आहे. तर बघू. आणि आमचं नशीब ह्यावेळी एवढंच चांगलं आहे की आम्हाला ना सकाळी निघताना पाऊस पण नाही भेटला, एकदम बारीक पाऊस होता. त्यात ऊन पण एवढं नाही, वातावरण लय थंड आहे, त्यामुळे जास्त त्रास पण नाही झाला. आणि त्यात आम्ही बरोबर इथे आलो आणि ही बोट लागली, म्हणजे इथे वेटिंग पण करायची आम्हाला गरज नाही. आलो, डायरेक्ट बोट लागली, इथे तिकीट काढली आम्ही, आणि तशीच आता गाडी टाकणार आणि मग तसंच तिथून मग काय 10-15 मिनटात डायरेक्ट घरी. मग फ्रेश वगैरे होऊन जेवून वगैरे जरा आराम करू, जरा झोपू 1-2 तास, आणि मग परत ह्या साईडला येऊ. आणि तिकीटचं फेअर पण इकडून किती, आमची एक बाईक आणि 2 पॅसेंजर, टोटल 85 रुपीज लागले आम्हाला. म्हणजे 85 रुपीज जायचे, 85 रुपीज यायचे, 85 रुपीज जायचे परत. म्हणजे पाणी क्रॉस करायचे फक्त काय 200 रुपये जातात. तर आता आम्ही त्या साईडला जाऊ, तिथे जरा फ्रेश बीश होऊ, रील पण शूट करू, रीलसाठी थोडा व्हिडिओ वगैरे थोडा काढू आणि मग परत या साईडला येऊ. आजचा ब्लॉग आपण हे असं फिरतीचाच ब्लॉग असणार आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंतचा ब्लॉग जर तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. 500 सबस्क्रायबर ऑलमोस्ट व्हायला आले आहेत. तर बघू या ब्लॉगने होत आहेत की नाही ते. मस्त चेंज करून आता मस्त जेवून वगैरे थोडा आराम करून परत आता त्या साईडला निघालो आहे. तर आता जेट्टीची तिकीट काढली आहे. आता जरा वर जाऊन आपण ब्लॉग शूट करूया. इथून खाली गाड्या लागेपर्यंत लय टाईमपास होतो. सो आपण इथून जो व्ह्यू दिसतो ना, पाण्याचा कलर, तो समोर हिरवगार एकदम नेचर, तो मजा येते. आणि बोट चालल्यावर तर असं एकदम पोटात गोळा आल्यासारखं होतं एकदम. ती बोट जी हलते ना तेव्हा. आता हे गाड्या लावायला 5-10 मिनटं तरी काढतील, तिथे जायला 5-10 मिनटं. मग तिथे जाऊन आपण बघू कुठे फिरू, त्याचा एक शॉट टाकू. व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही, सो आपण बघू थोडं जेवढं असेल ते शूट करून हा ब्लॉग तिथेच एंड करू आपण. अजून 1-2 जागा फिरू आम्ही आणि मग आराम करू, कारण की ट्रॅव्हल पण केलं आहे सकाळी. आणि राईड तर नाही म्हटलं तरी 230 किलोमीटरचीच होती, पण 230 किलोमीटर मारायला आम्हाला ऑलमोस्ट सकाळी 5ला निघालो तर आम्ही सकाळी 11ला पोचलो आहे. सो ऑलमोस्ट 6 तास लागलेत आम्हाला, जे की बरोबर आहे, कारण की नाश्ता वगैरे करत टाईमपास करत थोडं फिरत आलो, त्यामुळे तेवढा वेळ लागणारच. आता बघू, हे क्रॉस करून तासला जाऊ, मग तिथे जे काय असेल ते शूट करून आपण ब्लॉगमध्ये ॲड करू. हा बघा, हा स्पॉट चेक करा, म्हणजे प्रॉपर त्या साईडला जे आहे तिकडे ते बीच आहे. आणि इथून आम्ही आलो, इथून असं पूर्ण समोर बघायला येणार सगळं समुद्रच आहे, पूर्ण बीच टाईप. तर आम्ही आता इथे असंच जरा बघूया, रीलसाठी एखादी व्हिडिओची क्लिप भेटली तर. आणि ब्लॉग शूट करत होता म्हणून आम्ही या साईडला आलो आहे. तर तिथे
आपला विशाल बसलाय तिथे, गाडीचे फोटो काढून झाले आहेत त्याचे. हा स्पॉट आता आम्हाला इथून खाली जायला भेटत नाही, तिकडून खाली जायला एंट्री होती पण तिकडे सगळी रेती टाकलेली त्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही. तर पुढे व्ह्यू तर चांगला आहे तसा, सेमच आहे इथे जसा आहे तसा, पण तिथे पूर्ण समुद्राच्या लाटा असं येताना दिसतात. आणि वरती पाऊस पण भरला आहे. पाऊस जर पडला, मी कवर घेऊन ठेवले तसं मोबाईलसाठी, त्यामुळे मला काय भीती नाही, मी भिजलो तरी चालेल, घरी कपडे आहेत. आणि पावसात भिजलं नाही तर मग काय फायदा काय त्याचा. सो आम्ही आता इथे जरा बघू, एखादी क्लिप काढू रीलसाठी, 1-2 क्लिप काढू आणि मग नंतर पाऊस आलाच तर जरा भिजू. कारण की तिकडे जर तुम्ही चेक केला तर तिकडे पाऊस पडतो आहे, कारण की तिथे बघा पाऊस पडताना असं जे दिसतं ना सगळं धुका ते सगळं तिथे धुका झालं आहे, इथे नाही झालं, म्हणजे तिथून पाऊस येतो आहे इकडे. सो बघू, जरा वेट करू आणि मग हा अजून काय इथे फिरणार का नाही. आणि तसे पण आता 5-5:30 वाजले आहेत. तो आता जरा इथे टाईमपास करू आणि मग तसंच डायरेक्ट घरी. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. जे आपण मुंबई टू माणगाव वेळास श्रीवर्धन जे काय असेल ते आपण हा ब्लॉग इथेच एंड करू आणि पुढे बघू. आता तर सध्या माझा कंटेंट सगळं संपला आहे, जेवढं फिरायचं होतं तेवढं फिरून घेतलं. आता बघू पुढचं ऑफिसची सुट्टी कुठे भेटली, कुठे जाणं झालं तर तो ब्लॉग टाकू आपण. पण हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. किती दिवसापासून वाट बघते की 500 सबस्क्रायबर होतील पण ते काय होतच नाही. 438वर अडकले आहेत. बघू आता 500 कधी होत आहेत. झाले तर सबस्क्रायबर तर खूप वाढले पाहिजे, पण हळूहळू आपण बघू 500, 1000, 2000, 3000, 5000, 10000, 100K असं हळूहळू जाऊ दे. तसं पण मी काय फक्त सबस्क्रायबरसाठी ब्लॉग बनवत नाही, आपण एक आठवण म्हणून ब्लॉग बनवतो कुठे जायचं असेल तिथे. सो बघू, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तेवढं सांगितलं तेवढं करा पटापट. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुमचा कोण श्रीवर्धनवाला किंवा वेळासवाला कोण असेल त्या मित्राला हा ब्लॉग शेअर करा, जेणेकरून ते पण बघतील, त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला. आणि लवकरात लवकर बघा 500 सबस्क्रायबर तर होतील. ते तर काय आपण आता 1000चा एम ठेवू, 500 तर काय होऊन जातील. बघू, जेवढे वाढतील तेवढे चांगले, जेवढा सबस्क्रायबर वाढतील तेवढे व्हिडिओ बनवायला मजा येते. सो हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू.